चला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण 11th केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 14 बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री लेक्चर नंबर 2 बघणार आहोत. ओके. आणि आपण कालपर्यंत बाळांनो बॉन्ड लाईन फॉर्म्युला, झिगझॅग लाईन फॉर्म्युला या गोष्टी आपण बघून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही लेक्चर नंबर फर्स्ट बघून घ्या आणि देन लेक्चर नंबर सेकंड कडे या. ओके, तुम्हाला जास्त समजेल. मग आता लेक्चर नंबर सेकंड आपण घेत असताना आपले टॉपिक्स आलेल्या बाळांनो स्टेट बोर्डच्या बुक्स मध्ये ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन 3 डायमेन्शन. म्हणजेच मॉलिक्यूलला आपल्या कशामध्ये लिहायला लावलंय बाळांनो? 3D मध्ये. कशात लिहायला लावलंय? 3D मध्ये. लक्ष द्या बाळांनो, 3D रिप्रेझेंटेशन्स ऑफ मॉलिक्युल्स. तर मॉलिक्युल्सला बाळांनो 3D रिप्रेझेंटेशन करत असताना कोणत्याही मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड याला 3D रिप्रेझेंटेशन करत असताना आपण नेहमी वेज फॉर्म्युलाचा वापर करतो, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचा वापर करतो, स्वार्स फॉर्म्युलाचा वापर करतो, त्याचबरोबर बाळांनो न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलाचा वापर करतो. आणि मी ही चारही प्रकारचे फॉर्म्युले व्यवस्थित समजावून सांगणार आहे. ओके, तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या आणि मी काय सांगतोय ते बारकाईने ऐका. ओके. तर बाळांनो पहिलं रिप्रेझेंटेशन आपण बघणार आहोत किंवा पहिला रिप्रेझेंटेशन फॉर्म्युला आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे वेज फॉर्म्युला. काय नाव आहे? वेज फॉर्म्युला. ऐका जरा, वेज फॉर्म्युला. आता वेज फॉर्म्युलामध्ये बाळांनो जर आपण विचार केला तर आपण एक सुंदर एक्झाम्पल घेऊया वेज फॉर्म्युलामध्ये. जे एक्झाम्पल आपण घेतलंय CH4. कोण घेणार आहे आपण? CH4. आता आपल्याला माहितीच आहे बाळांनो नॉर्मली CH4 ला कसं ड्रॉ करतो रे बाळांनो आपण? CH4 ला नॉर्मली या पद्धतीने आपण ड्रॉ करतो. या पद्धतीने कार्बन असतो आणि त्याला 4 हायड्रोजन काय असतात? बॉन्डेड असतात. बट बाळांनो CH4 ला 3D मध्ये रिप्रेझेंट करायचंय. कसं करायचंय? 2D या तर 3D. 2D किंवा कशामध्ये रिप्रेझेंट करायचं आपल्याला? 3D मध्ये. बरोबर. जर रिप्रेझेंट करायचं असेल तर फक्त आपल्याला बाळांनो कसं करता येईल? तर आपण या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करू शकतो. ज्यामध्ये बाळांनो याच्यामध्ये 4 बॉन्ड असल्यामुळे 2 बॉन्ड हे नॉर्मल लाईन बॉन्ड असतात. कोणते असतात? नॉर्मल लाईन बॉन्ड असतात. ओके. त्यानंतर बाळांनो जो नेक्स्ट बॉन्ड असतो त्याचं नाव असतं सॉलिड वेज. काय असतं याचं नाव? असा जाडादारसा घट्ट जो बॉन्ड काढलाय ना, इज नोन ॲज अ सॉलिड वेज. ओके. आणि एक जो बॉन्ड असतो इज नोन ॲज अ डॅश वेज. त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? डॅश वेज म्हटलं जातं. दिस इज द डॅश वेज. ओके. सॉलिड वेज. त्याच्यानंतर बाळांनो आपल्याला बघायचं आहे. ओके, दिस इज द डॅश वेज. दिस इज द डॅश वेज फॉर्म्युला. ओके, दिस इज द डॅश वेज फॉर्म्युला. ओके. अशा पद्धतीने आपण काय काढला असतो? डॅश वेजचा बॉन्ड काढलेला आहे. अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन त्याचं आपल्याला करता येईल. ओके, जसं की मी आता केले बाळांनो अशा पद्धतीने तो बॉन्ड असतो आपला डॅश डॅश. ओके, हा आहे डॅश डॅश बॉन्ड. या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. आता नॉर्मली लक्षात ठेवायचं, तुमच्या CH4 किंवा वेज फॉर्म्युला काढत असताना यामध्ये जे 2 बॉन्ड असतात त्याला म्हणतात नॉर्मल लाईन बॉन्ड. काय म्हणतात? नॉर्मल लाईन. कशी लाईन आहे बाळांनो? ह्या नॉर्मल लाईन आहे की नाही 2 बॉन्डच्या? तर त्याला काय म्हणायचं? नॉर्मल लाईन बॉन्ड म्हणायचं. आपण त्याला म्हणलो नॉर्मल लाईन बॉन्ड. ओके. दॅन पोरांनो हा जो बॉन्ड आहे याला म्हणतात सॉलिड वेज. काय म्हणतात? सॉलिड वेज. काय म्हणतात? सॉलिड वेज. बरोबर. आणि याला म्हणतात डॅश वेज. काय म्हणतात? डॅश वेज. ओके, सर्वांना कळालं इथपर्यंत? नॉर्मल लाईनचे 2 बॉन्ड असतात. बरोबर. ओके, CH4 मॉलिक्युल्स मध्ये नॉर्मल लाईनचे 2 बॉन्ड असतात. त्याच्यानंतर सॉलिड वेजचा 1 बॉन्ड असतो आणि डॅश वेजचा बाळांनो 1 बॉन्ड असतो. बरोबर. आता बाळांनो यांचं प्रोजेक्टिंग कसं असतं? हे 2 जे बॉन्ड असतात ना याला म्हणतात प्लेन ऑन द पेपर. कसे रिप्रेझेंट असतात? प्लेन ऑन द पेपर. हे नेहमी पेपर वरती प्रेझेंट असतात. ओके. त्यानंतर हा जो सॉलिड वेज असतो हा अबाव द प्लेन ऑफ द पेपर असतो बाळांनो. आणि हा जो बॉन्ड असतो हा बॉन्ड डॅश वेज असतो बिलो द प्लेन ऑफ द पेपर असतो. ठीक आहे. आता जर आपण याचा विचार केला बाळांनो, मी आता काय करतो, एक 4 बॉन्डचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतो की 3D मध्ये मॉलिक्युल्स कसा तयार होईल. फॉर एक्झाम्पल बाळांनो आपण आता ऑब्झर्वेशन करूयात. आता हा एक आपला आहे नॉर्मल बॉन्ड्स. बरोबर. त्याच्यानंतर हे 2 आपण विचार केला की नॉर्मल बॉन्ड आहेत. कोणते 2? नॉर्मल बॉन्ड आहेत. बरोबर. हा एक बॉन्ड आहे जो काळ्या कलरचा बॉन्ड आहे जो माझ्याकडे आहे. ठीक आहे. तो आहे आपला डॅश वेज स्ट्रॉंग. ठीक आहे. आणि हाचा जर विचार केला तर हा आहे आपला बिलो जाणारा बॉन्ड्स. राईट. बिलो जाणारा बॉन्ड्स म्हणजे ज्याला डॅश वेज म्हणायचं. आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवा हे मॉलिक्युल्स आहेत 3D मध्ये आपण याला रिप्रेझेंट करणार. कसं रिप्रेझेंट करणार? 3D मध्ये. ओके. आता लक्ष द्या बरं का माझ्याकडे सगळ्यांनी. इकडे बघा बाळांनो हे 2 काय आहेत? नॉर्मल लाईन बॉन्ड. कोण आहेत सांगा? नॉर्मल लाईन बॉन्ड. व्हेरी गुड. हा कोण आहे? सॉलिड वेज. हा कोण आहे? डॅश वेज. हे 2 कोण आहेत? आणि नॉर्मल लाईन. हा कोण आहे? सॉलिड वेज म्हणजे सॉलिड बॉन्ड. आणि हा कोण आहे? डॅश वेज. बरोबर.
आता जर मी विचार केला आणि यांच्याकडे जर मी असं माझ्या समोर धरलं याला, तर बाळांनो हे दोन कसे दिसत आहेत मला. जर याला मी पेपरवर रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला तर ही कशी येणार आहे, प्लेन ऑन द पेपर येणार का नाही. हे दोन प्लेन ऑन द पेपर येणार का नाही, येणार ना. प्लेन ऑन द पेपर्स येणार का नाही, येणार ना. हे कसं येणार, अबाव द प्लेन ऑफ द पेपर, म्हणजे प्लेन ऑफ द पेपरच्या बाहेरच्या साईडला येणार. बरोबर ना, येतात का नाही, येत आहेत. बरोबर. त्यानंतर बघा, त्यानंतर बाळांनो हा कसा जातोय, बिलो द प्लेन ऑफ पेपर जातोय का नाही, बिलो द प्लेन ऑफ पेपर, प्लेन ऑफ द पेपरच्या अंदर जातोय की नाही, जातोय. आलंय का लक्षात. ओके. किंवा याला असं म्हणू शकतो आपण, दो बॉन्ड प्रोजेक्टिंग ऑन द प्लेन ऑफ द पेपर्स, सॉलिड वेज बॉन्ड अबाव द ऑब्झर्वर. कसा येतोय, अबाव द ऑब्झर्वर. आणि हा कसा येतोय, अवे द ऑब्झर्वर, म्हणजे बघणाऱ्याच्या लांब जातोय. जातोय का नाही, हा लांब जाणारा कोण आहे, डॅश वेज आहे. हे बाहेरचा आवाज नको मॅडम, बारीक आवाज शिकवा त्यांना, रेकॉर्डिंग चालू आहे. हा लक्ष द्या. हे बघा हा कसा जातोय, बिलो द बॉन्ड जातोय. बरोबर. हे दोन बॉन्ड कसे आहेत, नॉर्मल लाईन. तुमचे लक्ष देत नाही बरं का मॉलिक्युल्स. हा सॉलिड वेज अबाव द ऑब्झर्वर, नेहमी लक्षात ठेवा. सॉलिड हा वेज हा अबाव द ऑब्झर्वर असतो, म्हणजे जो बघतो त्याच्याकडे येतो. त्याच्यानंतर जो डॅश वेज असतो हा असतो अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, असंही म्हणू शकतात, किंवा बिलो द प्लेन ऑफ द पेपर म्हणू शकतात. अलग लक्षात. किंवा याला बघा, याला अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, अबाव द ऑब्झर्वर, याला अबाव द ऑब्झर्वर म्हणा, म्हणजे बघणाऱ्याकडे येतोय. किंवा प्लेन ऑन द पेपर, अबाव द प्लेन ऑन द पेपर म्हणा. आणि यांना म्हणा प्लेन ऑन द पेपर, फक्त पेपर्स वरती प्लेन असतात. ओके. मग आता लिहिताना कसं लिहायचं, मी 3D मध्ये तुम्हाला काढून दाखवलंय. आता लक्ष दे. येत नाही बरं का मुलांना, तुम्हाला हे येत नाही, हे 12वी मध्ये पण लागतं आणि तुम्हाला येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. इकडे बघा, आता मी काय सांगितले, बारकाईने सगळ्यांनी ऐकायचे आणि लक्ष द्यायचे. आता हा नॉर्मल लाईन बॉन्ड जो आहे, नॉर्मल लाईन बॉन्ड, याला मी सांगितले ऑन द प्लेन ऑफ पेपर. काय म्हणलो मी, ऑन द प्लेन ऑफ पेपर. नॉर्मल बॉन्ड जे असतात बाळांनो 3D रिप्रेझेंटेशन मध्ये, हे प्लेन ऑफ द पेपर्स वरती असतात. ओके, कळलं का. ओके. हा कसा येतोय, अबाव द प्लेन ऑफ द पेपर्स. कसा येतोय हा, अबाव द प्लेन ऑफ द पेपर्स. ओके, म्हणजे याला आपण थोडा सरळ करूयात, जेणेकरून तुम्हाला अजून थोडं सुंदर कळेल. ओके, अबाव द प्लेन ऑफ द पेपर्स. ओके, येतोय का नाही अबाव द प्लेन ऑफ द पेपर्स. हा येतोय का नाही, येतोय. बरोबर. ओके, लक्ष दे. बरोबर. हा, मग याला काय लिहायचं बाळांनो, अबाव, अबाव म्हणजे समोर येणे, अबाव द प्लेन ऑफ पेपर्स, अबाव द प्लेन ऑफ पेपर. किंवा याला दुसरं काय सांगितलंय मी, अजून एक, और अजून एक काय सांगितलंय मी, अबाव द ऑब्झर्वर, जो बघतोय त्याच्याकडल्या डायरेक्शन येणारा बॉन्ड्स, म्हणजे सॉलिड वेज बॉन्ड. कोणता असतो, सॉलिड वेज बॉन्ड्स. ओके. आणि हा डॅश वेज जो असतो, याला काय म्हणू शकतो आपण, बिलो द प्लेन ऑफ द पेपर, बिलो द प्लेन ऑफ द पेपर्स. म्हणजे प्लेन ऑफ द पेपरच्या कसा जातोय हा बाळांनो, बिलो म्हणजे पाठीमागे. बरोबर. किंवा याला दुसरं सेंटेक्स मी काय वापरलंय सांगा पाहू, याला दुसरं वाक्य काय मी वापरले बाळांनो, याला वापरलंय मी अवे फॉर ऑब्झर्वर. बघणाऱ्यापासून कसा असतो हा, दूर असतो. कसा असतो, दूर असतो. आलं का लक्षात, बघणाऱ्यापासून पाठीमागे असतो. तर बाळांनो मॉलिक्युल्सला जेव्हा आपण अकॉर्डिंग टू द वेज फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो, त्यावेळेस बाळांनो नॉर्मल लाईन बॉन्ड, सॉलिड वेज बॉन्ड आणि दुसरा कोण असतो, डॅश वेज बॉन्ड. ठीक आहे. आता तुम्हाला नोट्स लिहित असताना तुम्ही नोट्स कसे लिहिणार, नोट्सचे सेंटेन्स सांगतो, डायग्राम लक्षात आली पाहिजे, नोट्स कसे लिहायचे ते सांगतो, लक्ष द्या. In wedge formula, molecules are represented by 3 bonds. First bond is normal line bonds, and in normal line bonds is always lies on the plane of the papers, right? Okay. Then second point काय आला पाहिजे तुमचा, solid wedge bond. Okay, तर solid wedge bond ला रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं सांगा पाहू, अबाव द प्लेन ऑफ द पेपर्स, म्हणजे प्लेन ऑफ द पेपरच्या अभाव येतो. किंवा त्याला दुसरं काय सांगितलं बाळांनो, अबाव काय सांगितलं, अबाव द ऑब्झर्वर, ऑब्झर्वरच्या साइडने येणारा बॉन्ड म्हणजे कोण असतो, सॉलिड वेज. आलंय का लक्षात. ओके. आणि देन बिलो जाणारा, पाठीमागे जाणारा डॅश वेज. कळलं. तर 3D रिप्रेझेंटेशन्स मध्ये वे अकॉर्डिंग टू द वेज फॉर्म्युला या पद्धतीने आपण मॉलिक्युल्सला काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. कळलं का तुम्हाला, आलं का लक्षात, कळलं का. हा बरोबर. ओके, ठीक आहे. तर तुम्ही सॉलिड वेज वर्ड्स इज रिप्लेस बाय द
सॉलिड बॉन्ड्स किंवा सॉलिड लाईन बॉन्ड्स असंही म्हणू शकतात, किंवा थोडा जाड बॉन्ड. ओके, सॉलिडचा अर्थ इथे डायरेक्टली काय होतोय, जाड, खट्टा खट्टा. ओके, ऐसा ऐसा जाडा जाडा असा, हे बघा असा जाड असा बॉन्ड आहे ना, असा पूर्ण भरलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर वेज फॉर्म्युला कळला. वेज फॉर्म्युला 3 पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन मॉलिक्यूलचं करत असतो. आता बाळांनो मॉलिक्युल्सला आपण एक अकॉर्डिंगली अजून एक रिप्रेझेंटेशन करतो. सेकंड आपल्याला 3D रिप्रेझेंटेशन बघायचं मॉलिक्युलचं, ज्याचं नाव आहे बाळांनो, ज्याचं नाव आहे ते आहे आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला बघायचा आपल्याला, फिशर सी राहिलाय बरं का, तरी मला वाटलं SCH फिशर प्रोजेक्शन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला सांगा, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. माझ्या बघा म्हणा, तेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट येईल, अदरवाईज तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही. हा तुम्ही माझ्या मागे म्हणा, ते प्रयत्न करा. ओके, त्यानंतर किंवा याला म्हणतात क्रॉस फॉर्म्युला. काय म्हणतात, क्रॉस फॉर्म्युला. काय म्हणतात, क्रॉस फॉर्म्युला. आता ऐका बाळांनो, हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला जो आहे, तर बाळांनो हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आर मोर कॉमनली यूज इन द कार्बोहायड्रेट केमिस्ट्री. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मोस्ट पुढे वापरला जातो. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पुढे वापरला जातो, सांग पाहू. प्रोजेक्शन फॉर्म्युला मोस्टली used in कार्बोहायड्रेट केमिस्ट्री. कुठे वापरला जातो, कार्बोहायड्रेट केमिस्ट्री मध्ये वापरला जातो. मग कार्बोहायड्रेट केमिस्ट्री मध्ये कोणकोणते कंपाऊंड येतात बाळांनो, तर बाळांनो नेहमी लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट केमिस्ट्री मध्ये ग्लुकोज माहिती तुम्हाला, तर ग्लुकोजला रिप्रेझेंट करण्यासाठी सुद्धा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला वापरला जातो. फ्रुक्टोज माहिती बाळांनो, फ्रुक्टोज, युनो ग्लुकोज, युनो फ्रुक्टोज. अरे माहिती की नाही बाळांनो, माहिती ना. युनो प्रोटीन्स माहिती का सगळ्यांना, अरे माहिती का प्रोटीन्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या कंपाऊंड्सला रिप्रेझेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला माल्टोज माहिती का, लॅक्टोज माहिती का, असे खूप सारे कंपाऊंड आहे बाळांनो, पण मी थोडेफार सांगतो. तर अशा पद्धतीच्या कंपाऊंडला रिप्रेझेंट करण्यासाठी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला वापरला जातो. ओके, त्याला क्रॉस फॉर्म्युला असे म्हणतात. बर, मग आता आपण रिप्रेझेंटेशन बघूया एका एक्झाम्पलचं. बघा, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे त्याला क्रॉस फॉर्म्युला म्हटलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊयात, स्लाइड दुसरी घेतो मी, दुसऱ्या स्लाइडवर एक तुमच्या पुस्तकातच एक्झाम्पल घेऊयात, जेणेकरून तुम्हाला जास्त समजेल. आता बघा, हा जर इथे बघितला तर इथे वरती मी जोडलेला आहे COOH, इथं जोडलेला आहे H, दॅन या साईडला मी जोडलेला आहे OH. ओके, आणि दॅन या साईडला मी जोडलेला आहे CS3. दिस इज द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, आता या कंपाऊंडचा जर आपण विचार केला बाळांनो, तर हा जो कंपाऊंड्स आहे, या कंपाऊंडला नॉर्मली कसं लिहिलं जात होतं माहितीये, लिहिलं जाऊ शकतं माहिती बाळांनो, 3 कार्बन आहेत म्हणून आपण लिहून घेतला CS3. दॅन इथे बघा, इथे आहे तुमचा CH, दॅन बाळांनो इथे आहे त्याला जोडलेला तुमचा OH, आणि दॅन आहे COH. तुमच्या लक्षात आलं का, या क्रॉसची इथं कोण असणार आहे, नक्कीच कार्बन असणार आहे. आपण झिगझॅग लाईन फॉर्म्युला शिकलोत ना. ओके, तर बाळांनो ह्याला असं लिहू शकतो, आणि त्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये असं रिप्रेझेंट करू शकतो. मग कसं रिप्रेझेंट केलंय सर, याला जर आम्हाला सांगता का. विशेष काहीच नाही बाळांनो, ह्या मधल्या कार्बनला आपण मध्ये ठेवूयात, बरोबर. त्याच्यावर साईडला COH ग्रुप, कोणत्याही साईडला असू द्या, कार्बनच्या कुठेही लावा, ह्यात कार्बनला अटॅच आहे ना, बरोबर का नाही. तर मी त्याला वरून जोडलं तर काय फरक पडेल का, भुजबळ. CS3B यालाच अटॅच आहे, मग त्याला खालून जोडला तुला काय फरक पडेल का, नाही. या कार्बन सोबत कोण आहे, इथं हायड्रोजन आहे, त्याला या साईडला जोडला तुला काय फरक पडला का, नाही. त्याच्यानंतर OH ग्रुपला इथं जोडला काय फरक पडेल का, नाही. बट फिशर असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं चालतं, किंवा फिशर प्रोजेक्शन अकॉर्डिंग टू द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आलं का लक्षात. ओके, पण बाळांनो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला इज कन्वर्टेड इनटू वेज फॉर्म्युला. जर आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढला बाळांनो, तर याला वेज फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा लिहू शकतो. मग वेज फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट करत असताना सारखी इक्वलता, कंपाऊंड मधली इक्वलता दाखवण्यासाठी 3 लाईन्स वडल्या जातात. काय वडल्या जातात, 3 लाईन्स. नेहमी लक्षात ठेवा, इक्वॅलिटी दाखवण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 3 लाईन ओढल्या जातात, बरोबर. मग आता याला वेज फॉर्म्युला आपण कन्वर्ट करूया बाळांनो, एकदम सुंदर. मग कसं कन्वर्ट करता येईल वेज फॉर्म्युल्यामध्ये, तुम्हाला माहितीच आहे वरती ग्रुप कोणता आहे, COOH ग्रुप आहे.
मध्ये कोण असतो, इथं कोण आहे तुम्हाला माहितीच, आता कार्बन आहे. खाली कोण आहे बाळांनो, CS3 आहे. या साईडला कोण आहे बाळांनो, OH ग्रुप आहे. आणि या साईडला कोण आहे बाळांनो, H आहे. आलं का लक्षात? मग बाळांनो या फॉर्म्युल्यामध्ये इकडे लक्ष दे सर्वेश, इकडे लक्ष दे. अकॉर्डिंग टू द वेज फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये ही जी लाईन आहे ही लाईन कशी आहे रे बाळांनो, कशी लाईन आहे, कशी लाईन, अरे वाचा ना, हा वाचा ना, ही कशी लाईन आहे, हा कशी आहे, हा होरिझॉन्टल लाईन आहे. तर एक लक्षात ठेवायचं, ज्या आपल्या व्हर्टिकल लाईनचे बॉन्ड असतात वरच्या साईडला त्यांना डॅशने दाखवलं जातं. मग याला आपण कशाने दाखवणार, ठीक आहे, डॅशने दाखवलं जातं. ओके, कळलं कितपर्यंत? कशाने दाखवायचं, व्हर्टिकल लाईनला. हा उजवळ कळलं का तुला? ओके, मग खाली सुद्धा डॅश. आणि जे तुमची होरिझॉन्टल लाईन असते ना, हिला सॉलिड दाखवायचं, सॉलिड वेजनी. याच्यामध्ये दोनच बॉन्ड तयार होतात फिशर प्रोजेक्शन मध्ये, एक तर सॉलिड वेज आणि दुसरं नॉर्मल लाईन पण होतात. पण याच्यात अजून खूप सारे ग्रुप आहेत का याच्यात प्रेझेंट? नाही, म्हणून आपण याच्यामध्ये नॉर्मल लाईन बॉन्ड बनवणार नाहीत, नाही तर आपण बनवला असता. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल मी सांगेल, मग तुम्हाला कळलंच. व्हर्टिकल लाईन नेहमी कशाने दाखवायच्या, डॅश वेज, कळलं का 3D मध्ये. आणि होरिझॉन्टल लाईन कशाने दाखवायच्या, सॉलिड वेज. आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला भुजबळ कुठे वापरला जातो, कार्बोहायड्रेट केमिस्ट्री. मग कार्बोहायड्रेट केमिस्ट्री मध्ये कोणते कंपाऊंड्स येतात तनु, माल्टोज, लॅक्टोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, राईट, प्रोटीन्स, लिपिड्स, ओके, फॅट्स, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आलं का तुमच्या लक्षात? ज्यामध्ये खूप जास्त कार्बन प्रेझेंट आहेत, स्टार्च, राईट, ग्लायकोजन, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी, सेल्युलोज, आलं लक्षात, अमायलेज, अमाइन पेक्टाइन, अमायलोज पेक्टाइन, हे कंपाऊंड बायोकेमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स नावाचा लेसन्स होता का तुम्हाला? नव्हता, तुम्हाला नाही कळणार. पण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण असं रिप्रेझेंटेशन करतो. आता आपल्याला जर अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी दिलं तर त्याला कसं करू शकतो पटकन सांगा, म्हणजे तुम्हाला येतं की नाही मला कळेल. हे बघा, हे असा कंपाऊंड तुमच्या समोर ठेवलाय मी एक, हा कंपाऊंड आहे. ओके, या पद्धतीचा कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे. ओके, आणि अजून वरती आहे COOH ग्रुप आणि खाली सुद्धा आहे CS3 ग्रुप. ओके, या पद्धतीनं. तर या फॉर्म्युला कोणता आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. किंवा याला कोणता फॉर्म्युला म्हणतात, अरे कोणता म्हणतात याला, क्रॉस फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला, बरोबर. आता याचं रिप्रेझेंटेशन काय करायचं आपल्याला, तिकडे करायचंय. तर तुम्हाला माहितीच आता होरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन कशाने रिप्रेझेंट करतात. बघ, सगळ्यात पहिले दोन कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, बरोबर का नाही सर्वेश? हा, येते ना बॉन्ड लाईन फॉर्म्युला, कळतोय ना तुला? हा, ओके, आले का लक्षात? ओके, इथं CS3 आहे आणि अजून एक कार्बन आहे, तिथे दोन कार्बन आहेत मध्ये, बघा दोन ठिकाणी कार्बन आहे, म्हणजे अजून एक कार्बन आपल्याला जोडावं लागेल, बरोबर ना सर्वेश? बरोबर का? हो, व्हेरी गुड. हा, ओके, मग इथे एक कार्बन प्रेझेंट आहे, बरोबर. आता व्हर्टिकल लाईन कशी काढली जाते तुम्हाला माहितीच आहे, कशाने, भुजबळ. हा, आणि दोन कार्बन जो बॉन्ड बनेल ना त्याला नॉर्मल बॉन्ड बनेल. कोणता बनेल, नॉर्मल्स. आलं का लक्षात? आणि आळवी बॉन्ड कशाने काढले जाते, होरिझॉन्टल लाईनचे, सॉलिड वेज. कशा तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. आता कळलं का सरांनी काय शिकवलं तुम्हाला, HOH. इकडे कोणता वेज आहे, सॉलिड वेज. इकडे कोणता आहे, कळलं का? तर तुम्ही याच्यामध्ये काय काय लिहू शकतात, यू आर ऍप्लिकेबल हाउ टू राइट अकॉर्डिंग टू द फिशर प्रोजेक्शन फॉर्मूला. क्या क्या लिख सकते हैं फिशर प्रोजेक्शन फॉर्मूले के अंदर? तो आप लोग फर्स्ट सेंटेंस ये लिखिए, सेकंड सेंटेंस आप लिखिए इन फिशर प्रोजेक्शन फॉर्मूला, या तो इन क्रॉस फॉर्मूला वर्टिकल लाइन रिप्रेजेंटेड बाय द डैश वेज. समझ में आ रही बात? ठीक है, और देन क्या लिखेंगे आप कि जो हॉरिजॉन्टल लाइन्स इज रिप्रेजेंटेड बाय सॉलिड वेज. झाले 4-5 लाईन. आणि एक एक्झाम्पल टाकून द्या कोणतं पण, आलं का डोक्यात? तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर बाळांनो पुढचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता दिलाय बाळांनो, न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, तिसरा फॉर्म्युला घ्या बाळांनो, ज्याचं नाव आहे न्यूमॅन, कोणता आहे न्यूमॅन, हा, प्रोजेक्शन
फॉर्म्युला ज्याला कळणार आहे त्याने मला विचारायचं. न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, याच्यामध्ये मी एक सुंदर एक्झाम्पल्स घेतो बाळांनो, समजावून सांगतो. मी एक्झाम्पल घेतो CH3 इज नोन ॲज इथेन. CH3 कशाचा फॉर्म्युला आहे बाळांनो? इथेनचा. कशाचा आहे? इथेनचा. आता न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो मॉलिक्युल्सला त्यावेळेस कसं करतो ते ऐका. अकॉर्डिंग टू द न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला, रिप्रेझेंटेशन्स ऑफ द कार्बन इज द. आता याच्यामध्ये किती कार्बन आहेत बाळांनो मला सांगा बरं. 2 कार्बन आहेत, बरोबर. याच्यामध्ये जे 2 कार्बन असतात याच्यामध्ये जर आपण विचार केला तर फ्रंट कार्बन इज डिनोटेड बाय पॉइंट अँड रिअर कार्बन इज डिनोटेड बाय सर्कल. बार काही नाही का. आता यातला 2च कार्बन आहेत तर एका कार्बनला काय म्हणा? रिअर कार्बन. एकाला काय म्हणा? फ्रंट कार्बन आणि रिअर कार्बन असे 2 शब्द आहेत. ऐका, मी तुम्हाला 2 कार्बन दिसले तर एका कार्बनला काय म्हणायचंय? रिअर. काय म्हणायचंय? रिअर कार्बन. भुजबळ काय म्हणायचं? रिअर कार्बन. आणि एकाला काय म्हणायचं? फ्रंट कार्बन. काय म्हणायचं? जागृती. एकाला काय म्हणायचं आणि एकाला काय म्हणायचं? कळलं का तनू? ओके. तो बाळांनो फ्रंट कार्बन इज डिनोटेड बाय पॉइंट. कशाने दाखवायचा आहे? पॉइंट कळतो ना सगळ्यांना? कळतो का नाही? हा, आयुष्यातला फुलस्टॉप कळेल तुम्हाला बघ. हा ठीक आहे, माणूस संपला की फुलस्टॉप असतो आयुष्यात. लक्ष द्या, तोपर्यंत चालू असतं माणसाचं आयुष्य. ठीक आहे, फुलस्टॉप द्यायचा नाही. बर, पॉइंट. आणि रिअर कार्बन कशाने दाखवायचा? सर्कल. कशाने दाखवायचा? कळलं का? तर रिअर कार्बन रिप्रेझेंटेड बाय सर्कल, तर फ्रंट कार्बन रिप्रेझेंटेड बाय पॉइंट. कळलं का आता? ओके. मग आता इथे 2च कार्बन आहेत आपल्याकडे. किती कार्बन आहेत? 2. मग कोणत्याला रिअर म्हणा कोणत्याला फ्रंट म्हणा, काय तकलीफ आहे का तुम्हाला? नाही. मग काय केलं भुजबळ? आपण इथल्या कार्बनला काय म्हणलो? फ्रंट कार्बन म्हणूयात. मग फ्रंट कार्बन साठी आपण त्याला काय करणार? हे बघ, याला आपण काय म्हणूयात? फ्रंट कार्बन म्हणूयात. काय म्हणूयात? फ्रंट कार्बन. आणि भुजबळ याला काय म्हणूयात? हा, रिअर. व्हेरी गुड. आता लक्ष दे. आणि हा कोणत्या फॉर्म्युल्याचा पॅटर्न आहे? न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आलं का लक्षात? जागृती. हा, मग आता फ्रंट कार्बन कशाने दाखवायचा सांग पाहू? अरे फ्रंट कार्बन कशाने दाखवू? पॉइंटने दाखवायचा. दिस इज द फ्रंट कार्बन, बरोबर. आणि दुसरा कोणता कार्बन आहे? रिअर कार्बन. रिअर कार्बन कसा दाखवायचा सांगा बरं पोरांनो? सर्कलने दाखवायचा. देऊन टाकलं सर्कल. कळलं का? ओके. आता मला एक सांगा, फ्रंट कार्बन सोबत किती हायड्रोजन आहेत? किती? 3 हायड्रोजन. अशा पद्धतीने जोडून द्यायचे. पुढे 3 आहेत. 1 2 3. कळलं का? ओके. त्यानंतर तुमचा जो सर्कलचा कार्बन काढलाय रिअर कार्बन त्यासोबत सुद्धा हायड्रोजन किती आहेत? 3. मग ते बी दाखवून द्या. पण मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? सर्कलला जोडावं लागेल फक्त. कशाला जोडायचं आपल्याला? हा, मग हे 3 हायड्रोजन आपण सर्कलला जोडून दिले. आलं लक्षात? तर हा झाला न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ इथेन मॉलिक्युल्स. कोणा झाला? हा आपल्याला इथेनचा झालेला आहे. कळलं का? आता लक्ष दे, ऍटलीस्ट स्टोरी सांगतो. आता न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा जो आहे ना, हे 2 प्रकारचं कन्फर्मेशन दाखवतो. सर आता हे कन्फर्मेशन काय आलं मधीच सांगतो, ऐका. म्हणजे जर 2 कार्बनच्या हायड्रोजन्स मध्ये बॉन्ड अँगल हा मिनिमम असेल तर त्याचं कन्फर्मेशन जे असतं ते असतं इक्लिप्स कन्फर्मेशन्स. सर नवीनच आहे, काय टेन्शन नका, मी सांगतो ना. आता हे फ्रंट कार्बन रिअर कार्बन इथपर्यंत स्टोरी समजली तुम्हाला? इथपर्यंत स्टोरी समजली? काय अडचण? इथपर्यंत नाही, बरोबर. आता बघा, हे तुम्हाला कळालं. आता जेव्हा बाळांनो हा जो नॉर्मल काढलेला स्ट्रक्चर्स असतो ना बाळांनो, जिथे या दोघांमधलं डिस्टन्स कमी असतं, लेस. ठीक आहे, बघा. जर 2 कार्बन, ऐका, 2 हायड्रोजन, सॉरी 2 हायड्रोजन, ऐका, दिसतंय नाही 2 हायड्रोजन? कळतंय ना? लिहू जाय शब्दात लिहितो. 2 हायड्रोजन. पण हे कुठे? न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये. लक्षात ठेवा, 2 हायड्रोजन हॅव्हिंग लेस बॉन्ड अँगल. लेस म्हणजे रे कमी. दिस कन्फर्मेशन इज नोन ॲज इक्लिप्स कन्फर्मेशन. त्याला काय म्हणतात? दिस प्रेझेंटेशन किंवा कन्फर्मेशन्स. आलं का लक्षात? दिस प्रेझेंटेशन शब्द वापरतो, सोपं जाईल तुम्हाला.
इज कॉल्ड इक्लिप्स. काय म्हणायचं त्याला? इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. इक्लिप्स कन्फर्मेशन. ओके. जर बाळांनो ह्या इक्लिप्स कन्फर्मेशनला जर ह्या कंपाऊंडला मी रोटेट केला 120 डिग्री सेल्सिअसला, किती रोटेट केला? 120 डिग्री सेल्सिअसला, तर काय मिळेल आपल्याला आपण बघूया. 2 मिनिटं. चला हे थोडं साईडला घेतो. ओके. आता बाळांनो आपण याला काय करूयात? ओके, आता लक्ष दे राजा. हा, आता याला काय केलं आपण? रोटेट केला. तर बॉन्ड अँगल वाढेल की नाही याच्यामधला? अरे बॉन्ड अँगल वाढेल की नाही? वाढेल. मग बघा फ्रंट कार्बन आपला ऍज इट इज राहील, बरोबर. रिअर कार्बन सुद्धा आपला ऍज इट इज राहील. आता या फ्रंट कार्बनचे कार्बन सुद्धा आपल्याला ऍज इट इज दाखवावे लागतील. फक्त आपल्या रिअर कार्बन्स मधलं डिस्टन्स काय होईल? कार्बन्स हायड्रोजन्स मधलं डिस्टन्स काय होईल बाळांनो? वाढेल. आणि ज्या वेळेस बाळांनो इथलं डिस्टन्स वाढेल त्यावेळेस ते जे कन्फर्मेशन असतं त्याला म्हणतात स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स. काय म्हणतात? स्टॅगर्ड. दिस कन्फर्मेशन्स इज नोन ॲज इक्लिप्स्ड. याला काय म्हणतात? इक्लिप्स्ड. काय म्हणतात? इक्लिप्स्ड कन्फर्मेशन्स. कळलं का? आणि मग याला काय म्हणायचं? स्टॅगर्ड. काय म्हणायचं? स्टॅगर्ड. स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स. अर्ध्या पोरांना स्टॅगर्ड आणि इक्लिप्स कळत नाही. अर्ध्या पोरांना 11-12 होतं, पण स्टॅगर्ड आणि इक्लिप्स कन्फर्मेशन्स कळत नाही. तर नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, स्टॅगर्ड्स मध्ये हायड्रोजन मध्ये डिस्टन्स खूप जास्त असतं आणि इक्लिप्स मध्ये कमी असतं. आणि ज्या वेळेस इक्लिप्स कन्फर्मेशन्स कंपाऊंड इज रोटेट 120 डिग्री सेल्सिअस, ज्या वेळेस आपण त्याला 120 डिग्रीला रोटेट करू त्यावेळेस कोणतं कन्फर्मेशन मिळतं बाळांनो? आपल्याला स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स मिळतंय. भुजबळ येते का लक्षात काय सांगतोय मी? हा, येते का लक्षात? थोडंसं डोक्यात घुसतंय का? आणि न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कार्बनला कसं रिप्रेझेंट केलं जातं? फ्रंट अँड रियर. फ्रंट अँड रियर. तर फ्रंट कार्बन इज डिनोटेड बाय पॉइंट, रियर कार्बन इज डिनोटेड बाय सर्कल. व्हेरी गुड. त्यानंतर कोणत्या 2 प्रकारचं कन्फर्मेशन दाखवतो न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला? बॉन्ड अँगल मिनिमम कुठे असतो? मॅक्झिमम कुठे असतो? हे आलं पाहिजे, पेपर्सला येते बरं का, सांगतोय मी. आलं का? कळलं का इथपर्यंत? ओके. आता आपण बघितलेला आहे तिसरा फॉर्म्युला. पुढचं रिप्रेझेंटेशन आपल्याला शिकायचंय, त्याचं नाव आहे सोहर्स फॉर्म्युला. काय म्हणतात त्याला? सोहर्स फॉर्म्युला. 4th नंबरचा लास्ट एक. काय म्हणतात त्याला? सोहर्स सोहर्स फॉर्म्युला. सोर्स कोणता फॉर्म्युला बघायचा आहे? सोर्स फॉर्म्युला. परत एकदा एक्झाम्पल आपण घेऊयात बाळांनो, सुंदरसं तुमच्या इथेन मॉलिक्यूलचं. कोणाचं एक्झाम्पल घेऊयात? इथेनचं. काय फॉर्म्युला असतो रे? CH3CH3. बाळांनो एक लक्षात ठेवा, आता पाठीमागे आपण जे कार्बन्स होते हे डिनोट केले होते आपण बाळांनो कशामध्ये राजा? फ्रंट आणि रिअर कार्बन्स मध्ये, बरोबर. आता इथल्या कार्बन्स मध्ये आपण रिप्रेझेंट करणार आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये, नॉर्मल लाईन फॉर्म्युल्यामध्ये. फक्त बाळांनो 2 कार्बन मधला जो बॉन्ड्स आहे तो आपण लॉंग लाईनने दाखवणार आहे. लॉंग लाईन, स्लाइटली लॉंग लाईन. कशाने रिप्रेझेंट करणार आहे? स्लाइटली लॉंग लाईनने आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहोत बाळांनो. ओके. म्हणजे सेंट्रल कार्बन बॉन्ड ड्रॉ द रेदर इलॉंग्ड लाईन. खूप जास्त लांब लाईनने आपण दाखवणार आहे बाळांनो. याच्यामधले सुद्धा कार्बन्स, रिअर कार्बन आणि फ्रंट कार्बन आहेत, त्याला फक्त आपण लॉंग लाईनने रिप्रेझेंट करणार आहोत, जसं की असं असं. याचा अर्थ काय झाला? इथे कार्बन आपला प्रेझेंट आहे आणि दुसरा कार्बन बाळा इथे प्रेझेंट आहे. लक्षात येते का? येते. आता याचे काय? एका कार्बन सोबत किती हायड्रोजन आहेत? एका कार्बन सोबत किती हायड्रोजन आहेत सांग पाहू? ठीक आहे, सॉरी. ओके. आता बघा, आता ह्या स्वार्स फॉर्म्युलामध्ये एक लॉचा आहे पोरांनो.
याच्यामध्ये ना स्वार्स कन्फर्मेशन आणि इक्लिप्स कन्फर्मेशन, सॉरी इक्लिप्स आणि स्टॅगर्ड डिफरन्स कळत नाही लवकर, कारण दोघांचं रिप्रेझेंटेशन जवळजवळ सारखंच असतं. मी काढून दाखवतो तुम्हाला, मग आपण बघूयात. आता बघा, हे जे मी काढलंय याला मी इमेजिंग केलंय इक्लिप्स्ड आहे. कसं आहे? इक्लिप्स कन्फर्मेशन आहे. ओके, सर्वेश कोणतं आहे हे? सर्वेश इक्लिप्स्ड. याला बी किती डिग्री रोटेट करायचंय? 120 डिग्रीला रोटेट केलं की आता बघा कसं येतं. मग परत एकदा स्लाइटली लॉंग चेन येते बाळांनो, तिथे ऍज इट इज असते. आता इथं ही असं, आता हितला बॉन्ड अँगल जरा कमी वाटतोय का? बघा बरं, आता वाढलाय का अँगल? बघ बरं, अँगल वाढलाय जरा, वाटतंय का वाढलाय म्हणे? अरे वाटतोय का? हिला अँगल वाढल्यावर वाटतो का? दिस इज द स्टॅगर्ड. याला काय म्हणायचं? स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स. कोणत्या फॉर्म्युल्यामधलं स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे पोरांनो हे? सॉर्स फॉर्म्युल्यामध्येच. कळलं का? तर अशा पद्धतीने याच्यामध्ये इथेन मॉलिक्यूलला रिप्रेझेंट केलं जातं. अशा पद्धतीने 3D मध्ये आपण वेगळ्या प्रकारे मॉलिक्यूलला काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. मग कोणते 4 टाइप सांगितले रिप्रेझेंटेशनचे? वेज फॉर्म्युला, त्याच्यानंतर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, त्याच्यानंतर न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि दॅन सॉर्स फॉर्म्युला. आलं लक्षात? ओके, तर या पद्धतीने आपण काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. तर आपण आजच्या लेक्चर्स मध्ये एवढंच घेणार आहोत. उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण पुढचा टॉपिक घेणार आहे, नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे लेक्चर कोणीच मिस करायचं नाही. मिस केलं की तुम्ही आयुष्यभर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला मिस करणार, कळणार नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, चला बाय बाय.